धडे धडे चाललेत. ही गोष्टी आल्या पाहिजे तर गावात राहून उपयोग ना. हो, शिक्षण घ्यायचं असतं तर त्याला नुसतंच शिक्षण घ्यायचं असतं तर मुंबईलाच ठेवलं असतं. उपाशी नाही मारायचं, शिका काय. वा 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 वा. हे बघ चावऱ्या मुंग्या. मुंग्या चावल्या, मुंग्या चावल्या. हे बघ किती आहेत नग. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे कोकणात राहून कोण उपाशी मरू शकत नाही हे याच्यावरनं तुम्हाला कळलंच असेल. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, एक इन्फॉर्मेटिव्ह आला की आपण एक एंटरटेनमेंटचा व्हिडिओ आणतो आणि तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या व्हिडिओ थ्रू आपली पारंपरिक मासेमारी असतील, खेकडे पकडण्याच्या पद्धती असतील या दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण येंडीला जाणार आहोत. येंड म्हणजे खाडीतली एक पारंपरिक मासेमारीची पद्धत आहे. या अगोदर देखील आपले बरेच व्हिडिओ आलेले आहेत, तर ते देखील तुम्ही बघा. त्यावेळेला देखील त्या व्हिडिओमध्ये देखील धमाल मजा मस्ती आहे. आता जाऊया येंडीला. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपण आलो आहोत सचिन साळकरकडे आणि इथे जसं फॅक्टरीमध्ये काम चालतं त्याच पद्धतीने सगळी कामं चालू आहेत. पिंजऱ्याची कामं चालू आहेत. प्रत्येक जण वेगवेगळं काम करतो. कोण रिंग गोल करण्याचं काम करतो. जसं ही बघा, ही शीग वापरलेली आहे 6 mm मध्ये आणि हे बेंड करण्याचं काम करतो. कोण घरातला मग व्यक्ती वेल्डिंग करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर कोण त्याच्यावर पेंटिंग करण्याचं काम करतो, कोण शिवण्याचं काम करतो. अशी बरीच कामं चाललेली असतात. सचिनची आई आहे नानी. नमस्कार. नमस्कार. अशी काय वर काय बघते. आता सगळे जेवतील. अच्छा, लंच टायमिंग झाला. लंच टाइम. वा, लाईट लाव जरा. ते बटन. तिकडे. येस, तर लाईट लागली आहे. आपला पिंजरा रेडी झालेला आहे. रेडी. ओके. याच्यात किती गावतात बघूया. 4 डोर वाला आहे. 4 डोअरवाला बनवला. खाली आलेल्या नंबरवर नक्की तुम्हाला असे जर पिंजरे हवे असतील तर आपल्या बऱ्याचशा रील्स, व्हिडिओज, भरपूर काय काय अशा ह्या ऑर्डर्स आहेत. या ऑर्डर्स तू काय बाय पोस्ट पाठवतोस की कसं? पोस्ट, कुरिअर, ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर इंडिया. इंडियामध्ये आतापर्यंत कुठे कुठे पाठवले? आपण मुंबई, गोवा, गुजरात, चेन्नई, ओडिसा, अरे वा. कर्नाटक, परत आपलं नाशिक, सगळीकडे पाठवले. सातारा, अच्छा, कोल्हापूर. वा. महाराष्ट्रातून भरपूर ठिकाणी पाठवलं, भारतात तर भरपूरच ठिकाणी भरपूर पाठवलं. ठिकाणी पाठवलं. नाईस नाईस. तर खाली आलेल्या नंबरवर तुम्हाला काहीची किंमत काय असेल ती जाणून घ्या. फोन नाही उचलला तर व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप करा. शक्यतो फोन उचलायला भेटत नाही, त्यामुळे व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअपला रिप्लाय भेटणार. ओके. तर आता आपण जाळ घेतलाय, आता निघूया. चला. ऍक्च्युली ह्याच्या आतमध्ये जे मोरीचं मांस आहे म्हणजे बेबी शार्कचं जे मांस आहे हे कालचं आहे. हा जेव्हा आपण डबा उघडणार असा उग्र वास येणार आहे. तरी पण मी त्याच्यात काल मीठ मारून ठेवलेलं. बघू आता काय घाण वास येणार आहे. तर आपण ह्या डब्यामध्ये मोरीचं मांस घेतलंय आणि पगोल्या घेऊया म्हणजे पिंजरे घेऊया आणि आता आपल्या खाडीचं. तर आपण पिंजरे आणलेले आहेत. काल सचिनकडे गेलेलो, तुम्ही व्हिडिओत पाहिलंच. तर सचिनकडनं आपण हे पिंजरे आणलेले आहेत. हे ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला डिलेवरी मिळते या पिंजऱ्याची आणि बल्क क्वांटिटीमध्ये घेतले तर तुम्हाला म्हणजे 5-10 असे जास्त पिंजरे घेतले तर तुम्हाला थोडासा रेट कमी पडतो आहे पिंजऱ्याचा. व्हिडिओमध्ये रेट या गोष्टीसाठी सांगितलं नाही जात कारण का आमच्या यूट्यूबवरचे व्हिडिओ हे वर्षानुवर्ष यूट्यूबवरच असतात. त्यामुळे आज पडलेला व्हिडिओ हा 3 वर्षांनी पण बघितला जातो, 4 वर्षांनी पण बघितला जातो आणि त्यावेळेला त्या पिंजऱ्याची किंमत बदललेली असते. तर हे लक्षात ठेवा. म्हणून जो काय नंबर दिला त्याच्यावर नंबरवर तुम्ही कॉल करा आणि हे पिंजरे तुम्ही खरेदी करू शकता. ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये बघितलात, या व्हिडिओत सांगण्याचं कारण एवढंच आहे कारण का हे व्हिडिओ खूप चालतात. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आता मी व्हिडिओची जी सुरुवात करतो, इंट्रो जो चालू करतो तो मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. गेली अनेक वर्ष म्हणजे 8 वर्ष मला यूट्यूबवर झाले. त्याच्यातली जवळजवळ 7 वर्ष मी माझं नाव इंट्रोमध्ये सांगत नव्हतो. त्यामुळे फार गफलत व्हायची. लोक मला प्रगत लोके या नावाने भरपूर ओळखलं जायचं. लोक मला भेटायची आणि प्रगत लोके असं म्हणायची. मग मी सांगायचो मी लकी कांबळी. मग त्यांना थोडंसं असं खंत वाटायची.
त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या. पुन्हा बंटी कांबळी आहे आपल्याबरोबर, रील स्टार म्हणजे क्रिएटर, इन्फ्लुएन्सर. तर बंटी कांबळीला लकी कांबळीने ओळखलं जातं, लकी कांबळीला बंटी कांबळीने ओळखलं जातं. तर लकी कांबळीला बंटी कांबळीने ओळखलं जातं, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. पण बंटी कांबळीला लकी कांबळीच्या नावाने ओळखलं गेल्यानंतर त्याची थोडीशी नाराजी होते. असा काय नाही, असा माका नाही नाराज असं वाटला, कारण शेवटी कांबळी महत्वाचा, दोघांच्या याच्यात कांबळी असं. येस, तर कांबळी महत्वाचं आहे. आता जाऊया आपण खाडीमध्ये, पण ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. खाडीमध्ये जाऊन ह्याच्यात मास्क कसं लावलं जातं, जे मोरीचं आणलेलं आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. चल हे बघा, रशी पाळायची. खाली बघा वेली लागतील. ही जी जागा आहे त्याला आम्ही कोंडवळ म्हणतो, कोंडवळ. आणि इथे बरीचशी जी प्रॉपर्टी मागे बघताय ही जागा माझ्या मामांपैकी आहे. माझा आजोळ पण रेवंडीतच आहे, तर बऱ्यापैकी जागा ही त्यांची, माझ्या मामा लोकांची. अधिराज काय मग कैसन बा, काय आहे त्याच्यात तुला माहिती आहे? माहिती नाही तुला? ओ हुशार अस रे, बेबी शार्क. म्हणजे आधी कधी आलेलं इकडे? हा, इथे आपण खेकडे पकडायला आलेलो. हा एकदा गौरी बरोबर व्हिडिओ बनवलेला तेव्हा. इथे बरेचसे जनावर खाली उतरतात, ज्याच्यामध्ये बिबटे आहे, रानडुक्कर आहे, पिसई आहे, मोर, लांडोर तर आहेच. असा हा परिसर आहे. काय रानडुक्कर म्हणजे वाईल्ड बोर. पाणी भरायला अजून वेळ आहे. हळू ये, आरामात आरामात. घाबरतो कशाला. हे पिंजरे आधी काढून घ्या. त्याच्या आतमध्ये एक झाबळी असते, त्या झाबळीत आपल्याला ते मांस भरायचं आहे. तर ही अशी झाबळी आहे बघा. एक्स्ट्रा झाबळ्या काही आहेत आपल्याकडे. झाबळी म्हणजे काय, तर हे पॉकेट बनवलं आहे असं. या पॉकेटमध्ये आपल्याला ते मांस टाकायचं आहे असं, मग हे बंद करायचं. ही एक झाबळी झाली. आणि ही कुठे बांधायची काय आहे तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवतो. तरी मी मीठ लावून ठेवलेलं त्याला. बेकार. डोकं दुखतं, डोकं एवढा घाणवाच असतं त्याला. पाऊस इलो आतमध्ये टाकूया आपण. खेकडा पकडला मी. दादू खेकड्याला कुठे ठेवू? थांब बाबू, व्हिडिओ चालू. ठेवू खेकड्याला. अरे बॅकग्राऊंड नॉईज आम्ही घालवू शकतो, व्हॉइस नाही घालवू शकतो. ही एक झाली. अशा 3 आपल्याकडे पिंजरे आहेत, तर 3 आपण आधी बांधून. दुसरी तरी सचिन साळकरने आपल्याला सांगितलं की मीठ टाक. मीठ टाकलं नसतं ना भरपूर वास अजून वाढला असता, म्हणजे आपल्याला लावता पण आलं नसतं. तिसरा आता अधिराजला भरू. हे अधिराज ये. नको नको, बघ मी खेकडा तू पकडला. भरेल. छोटा वाला आहे बघ. हा हा बघ हा, ह्याची कला बघा. अरे वा, शिकलास तू. मोठे वाले नाही, छोटे. बस कर बाई. एक वर. पण मला तर क्रिकेटर बनायचं. तुला क्रिकेटर बनायचं तर त्याच्यासाठी अथंग मेहनत करावी लागते. मग काय YouTuberच
मग तू युट्यूबरला पाहिजे. सगळा दिलेला असा केलेला असा सगळा सेट हा. त्याला मी काय सांगितलं, पण तुझ्या वागण्यावरसून माका वाटतं तो गणपती बनवू जा. ए बनवत होतो गणपती. त्याला हे आता आपले तिन्ही लावलेले आहेत, पाऊस देखील सुरुवात झाली, तर हे पिंजऱ्यात आपण बांधून घेऊ. अधिराज, ए अधिराज, तुझ्याकडे ना चांगली कला वाटते मला. माती बिती तू चांगली हे करतो, मिक्स करतोय. येतं काय चाललं नक्की काय व्हायचं आहे का? त्याला काय व्हायचं. तर हे पिंजरे बरे का पडतात, हे इझिली फोल्ड होतात आणि हे फोल्ड झाल्यानंतर तुमची जी नॉन गिअर गाडी असते त्या नॉन गिअर गाडीच्या पुढे जवळजवळ नाही ना म्हटलं तरी 15 ते 20 पिंजरे आरामात राहतात उभे. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही ट्रॅव्हल करू शकता हे पिंजरे घेऊन. हे पिंजऱ्याची खालची जी बाजू आहे त्याची नॉट आहे, तिथून आपल्याला खेकडे काढायचे आहेत. ती मेक शुअर तुमची बांधली असलेली पाहिजे, नाहीतर इथून खेकडे पळू शकतात. हे आपल्याला बांधून घ्यायची. ओके, आता हे जे पाईप आहेत ते पाईप आपल्याला लावून घ्यायचे. असे पाईप दिलेले असतात, हे पाईप असे लावले की हा पिंजरा होतो असा तयार. तीन पाईपावर आहे आणि पिंजऱ्याला इथून हे डोअर दिलेले आहेत, दरवाजे आतमध्ये खेकडा जायला. जे इथून मोठे आहेत आतून निमुळते आहेत, त्याच्यामुळे आतमध्ये गेला खेकडा की तो रिटर्न येत नाही. आणि ह्याला बरोबर आपल्याला ही जी वरची बाजू आहे, ओके, त्याच्या खाली, वरच्या बाजूच्या खाली आपल्याला हे लावायचं आहे. हे इथून जिथे तोंड आहे तिथून मी आतमध्ये घातलं आणि इथून हे आता आपल्याला वर काढायचं आहे. मास बघा आतमध्ये कसं सेंटरला राहिलंय. जर एका बाजूला कुठे राहिलं तर बाहेरून पण कुर्ली खाते. मेक शुअर हे सेंटरला राहायला पाहिजे. आता आपण हे तिन्ही जे पिंजरे आहेत त्यांना मास लावून घेऊया आणि मग हे आपल्या ज्या ठिकाणी टाकायचे त्या ठिकाणी टाकून घेऊया. तुला परत आलेलं नाही आता आम्ही. आता यायला नाही आणायचं. काय यार, आनंदा बिना काय नाही. आजूबाजूला दगड पण आहेत. समोर बघाल तर मॅनग्रोव्ह आहे पूर्ण. जेवढं लांब टाकू तेवढं बरं आहे आपल्याला. पण पाणी पण आता भरतंय, कारण ना भरती चालू झालेली आहे, तर त्याच्यामुळे हा बेस्ट टाइम आहे. या बाटी झाकला गेल्या फेकताना झाकला गेला. मेक शुअर की पिंजरा पडताना पण तो सरळ पडला पाहिजे, आडवा तिडवा पडता कामा. ओके, आता हे बांधून ठेव. नीट पकड, नीट पकड. मी कसं पकडलाय? धडे धडे चालले. एक गोष्टी आल्या पाहिजे तर गावात राहून उपयोग ना. हो, शिक्षण घ्यायचं असतं तर त्याला नुसतंच शिक्षण घ्यायचं असतं तर मुंबईलाच ठेवलं असतं. उपाशी नाही मारायचो, शिका काय. हा टाका. येऊ बघ. तर हा पिंजरा टाकायचा मान आपण बंटीला देऊया.
म्हणजे ह्याच्यात जास्त गावतो. हळू जा. अपेक्षा ठेवली की भंग होता. म्हणजे अपेक्षा नाही. आशेपोटी काय नाही गिळायचा म्हणा, माहिती आहे तुका? आशेपोटी लँड नाही गिळायचा. हळू जा, हळू. खाली बघा करपात. हां, टाकताना असे झुलव आणि टाक. सरळ पडली ना? सरळ पडली ना? ओके. अरे बांध वर. कुठे काढते? कसं वाटतंय? ही पण एक चांगली जागा आहे. पण आजूबाजूला बरेचसे दगड आहेत, चिखल आहे. ते टाकताना बरोबर त्या पॉइंटलाच पडला पाहिजे, नाहीतर दगडात काढताना दगडात अडकू शकतो. काढताना पण आपल्याला व्यवस्थितच काढायची, पुढे जाऊन जाणार, नाहीतर काय होणार, खालच्या दगडांमध्ये घडणार. तर आपल्या तिन्ही टाकून झालेल्या आहेत. आता वेट अँड वॉचचा गेम, पण याच्यामध्ये काढत बसावं नाही लागत. हे आता आपण साधारण पूर्ण भरती होईपर्यंत म्हणजे 4 ते 5 तास ठेवणार आहोत. आता आपण भेटूया 4 ते 5 तासानंतर, म्हणजे साधारण एक 4-4:30ला आपण रिटर्न येऊ. वेळ झालेली आहे. जवळजवळ किती मस्त वामुक्षी घेऊन इलो आणि 3-4 तासाने काढतो मी. पाणी फुल. यस. 1 2 3 4 5 आणि बऱ्यापैकी एक साईज मोठी आहे, बाकी सगळे मीडियम साईज आहे. वाव. तर हे बघा, इथे मेल आहे हा मोठावाला. हा त्रिकोण जो दिसतोय हा मेल आहे, ही फिमेल आहे, बाकी 2-3 मेल आहे. तर ही जी खालची नॉट दिली आहे ही उघडून आपल्याला आतमध्ये हे इकडे टाकायचे. ही उघडून घेऊया आपण. बादलीत काढूया. किती आहेत बघा, 1 2 3 4 आणि खाली 5. ह्या 5 आहेत. तर आता आलो आहोत आपण दुसऱ्या पिंजऱ्याकडे. बघूया याच्यात काय. बंटी कांबळीने टाकलेला पिंजरा आहे. वा 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 वा.
गावऱ्या मुंग्या. मुंग्या चावल्या, मुंग्या चावल्या. हे बघ किती आहेत नग. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 नग आहेत. 9. जेवढा वेळ जास्त ठेवाल, जेवढा मोरीचा मांस चांगला असेल आणि तुमच्या एरियात जर खेकडे असतील तर नक्कीच चांगले मिळतील. 1 2 मोठे नग आहेत. हे सगळे मोठे मेल आहेत, पण त्याला एकच डेंग आहे. हा मेल आहे, हा फिमेल आहे. मेल आहे. यांना पण काढूया. इथे अडकली. जाळं सोडत नाही बघ. तर आता आलो आहोत आपण शेवटचा आणि तिसरा पिंजरा उचलायला. दगड कसले लागतात रे. ते असायला पाहिजे, कारण का इथे आजूबाजूला तुझं आपण टाकताना सांगितलं की दगड आहेत आणि सर्वात धमाल काय येते, कारण का दरवेळेला मी कॅमेरा पकडतो आणि बाकीच्यांचे शॉट्स असतात. आजच्या या व्हिडिओत जर तुम्ही बघाल तर संपूर्णपणे मी दिसतोय, पूर्ण अख्खा. आता एरवी मी फ्रंट कॅमेरामध्ये अर्धाच दिसतो. बोललो नाही ते असणार. कमी आहेत. 1 2 3 4 1 2 3 5 आहेत, पण त्याच्यातले 2 मोठे नग आहेत. आणि पगोलीने कसं काढत राहावं लागतं अर्ध्या तासाने येऊन. आणि काढताना बोलायचं नसतं. इथे तसं प्रॉब्लेम नाही. इथे एकदा पिंजरा खेकडा गेला की मग तो ट्रॅप झाला. जबरदस्त. ही साईज भारी. चलो यार, फटाफट या. ओके. येस. तर जवळजवळ नाणं म्हटलं ना तरी आपण हे पकडलेले खेकडे हे साधारण 3-1 किलोचे तरी होतील. 2-2.5 किलोचे झाले होतील. 2 किलो जरी भरले तरी आजचा रेट आहे साधारण 500-550 रुपये. इकडचा रेट आहे मालवणातला. मुंबईला थोडे अजून महाग असतात. तर हे बघा, म्हणजे जवळजवळ आपण 1000 रुपयाचे खेकडे पकडले आहेत. म्हणजे कोकणात राहून कोण उपाशी मरू शकत नाही, हे याच्यावरनं तुम्हाला कळलंच असेल. तर मित्रांनो, बघितलात आपल्याला छोटी बादली भरून खेकडे मिळालेले आहेत. हा व्हिडिओ दाखवण्याचं कारण एवढंच आहे की आपल्या मित्राचा हा खेकडेचा पिंजरा बनवण्याचा व्यवसाय आणि ऑल ओव्हर इंडिया हे पिंजरे डिलिव्हर केले जातात. आपण व्हिडिओमध्ये त्याचा नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहोत. तुम्हाला जर हे ऑर्डर करायचे असतील तर नक्की यांच्याशी संपर्क करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही हे पिंजरे घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतात. आता जर तुम्ही हे खेकडे बघितले तर हे अवघे आपण 5 ते 6 तासामध्ये पकडलेले खेकडे आहेत. आणि हे जर याची किंमत जर आहे ते मी मगाशी तुम्हाला सांगितली की सध्या स्थितीमध्ये मार्केटमध्ये किती आहे आणि खालीवर होत असते. जर तुम्ही पिंजरे जास्त घेतलात, तुमच्याकडे पगोल्या असतील, असं नाही सांगत आहे की मी हेच पिंजरे घेऊन, कुठलेही पिंजरे घेऊन किंवा पगोल्याने जर तुम्ही खेकडे पकडलात तर नक्कीच तुमचा एक व्यवसाय होऊ शकतो यातून.
आणि उदरनिर्वाहाचं एक साधन तुम्हाला मिळू शकतं. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.